यार मागे धरणा आहे खाली धरणा कोण आहे? बोला निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे. तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही, त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली. त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय, मला मंगळवारपर्यंत वेळ द्या, काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस शब्द वापरलेला आहे. त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद करतो. राजीनामा होईल असं तुम्हाला वाटतं का? राजीनामा होईल तुम्हाला असं वाटतं का? मंगळवारपर्यंत अजित पवारांसोबत बैठक झाली, त्यात समाधानी आहात का? नाही, आता एक लक्षात घ्या, मी एक आंदोलनकर्ता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून 2 दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे. 2 दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे. 2 दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय. 2 दिवसात माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला, त्यांना त्या पदावरून नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात